डिस्ट्रिक्ट लीगल सर्विस अथॉरिटी की जानिब से कौमी लोक अदालत का इनेकाद अमल में आया है, जिसमें ज़ायदा 2,25,000 मामलात का तफ्सिया किया गया। तवील अरसे से अदालतों में चले आ रहे मुकदमात को आपसी बातचीत और बाहमी रजामंदी के जरिए हल करने के लिए हर साल लीगल अथॉरिटी ऑफ इंडिया की जानिब से महालोक अदालत का इनेकाद किया जाता है। इस बार भी नांदेड़ जिला अदालत में महालोक अदालत का इनेकाद किया गया। लोक अदालत में चीफ डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट दीपक ढोलकिया, डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट एस खरात, वी मुंडे वगैरह जजों ने खिदमत अंजाम दी। इस तस्फिये के दौरान अलग अलग मुकदमात का निपटारा करते हुए तकरीबन 15.5 करोड़ रुपए मुस्तहिकीन को दिलवाए गए। मराठवाड़ा में अब तक का एक बड़ा रिकॉर्ड तस्फिया माना जा रहा है। इनमें से 1 करोड़ रुपए सड़क हादसे में हलाक होने वाले प्रोफेसर के लवाहिकों को बीमा कंपनी की जानिब से दिलवाए गए। जिले के तमाम अदालतों में लोक अदालत का एहतमाम किया गया। तस्फिया करदा मामलात में दीवानी मुकदमात, फौजदारी मुकदमात, बैंक मामलात, सड़क हादसात और अराजी मामलात, घरेलू तनाज़ात, लेबर कोड जैसे मामलात शामिल है। आजच्या राष्ट्रीय महालोक अदालतमध्ये सर्वात महत्त्वाची बाब अशी की एका प्रकरणामध्ये प्राध्यापक असणारे व्यक्ती मयत झाल्यामुळे त्यांची पत्नी, त्यांचे आईवडील यांना एकूण 1,02,00,000 रुपयाचा चेक आज ह्या राष्ट्रीय महालोक अदालतमध्ये देण्यात आलेला आहे। आणि तसेच या लोक अदालतमध्ये इतरसुद्धा मोटार अपघाताची प्रकरणे बरीच ठेवलेली आहेत। त्यामध्ये एक रिटायर मिलिटरीमन आहेत, त्यांना पण अपघातामध्ये त्यांना जखम झाली, त्यांना परमनंट डिसेबिलिटी आल्यामुळं त्यांनासुद्धा आज महालोक अदालतमध्ये 2,00,000 रुपये देण्यात आलेले आहे। सन 2019 सालचं हे पहिलं राष्ट्रीय लोक अदालत आहे। सर्व वकिलांच्या आणि पक्षकारांच्या सहकार्यामुळे आज रोजी अंदाजे पूर्ण जिल्ह्यामध्ये 13,000 केसेस प्रकरणं ठेवण्यात आलेली आहेत। त्यामध्ये मुख्यालयात नांदेड या जिल्हा न्यायालयामध्ये 1236 जी कोर्टाकडे प्रलंबित प्रकरणं आहेत ती ठेवण्यात आली आहे आणि 5,500 ज्याला आम्ही प्री लिटिगेशन म्हणतो की कोर्टामध्ये दावे न दाखललेले त्यांची अशी प्रकरणं ठेवलेली आहेत। आणि त्यामधला आज एक महाराष्ट्रातला एक उच्चांक म्हणजे एका मृत्यू प्रकरणामध्ये, अपघात मृत्यू प्रकरणामध्ये 1,03,29,949 रुपये इतकं नुकसान, अपघात नुकसान भरपाई या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि दोन्ही क्लेमंटच्या आणि इन्शुरन्सच्या वकिलांच्या या अथक प्रयत्नामुळे आणि आमच्या न्यायाधीशांच्या प्रयत्नामुळे आज रोजी ते समझोता झाला आहे आणि त्याप्रमाणे पक्षकारांना धनादेश पण देण्यात आलेले आहे, जो की माझ्या मते महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या रकमेचं आतापर्यंत समझोता झाला असेल असं एकही ऐकवत नाही। आणि याबद्दल मी सर्व वकिलांचे, पक्षकारांचे आणि इन्शुरन्स कंपनीचे आभार मानतो।